नमस्कार मंडळी, आज आपण एकदम मऊ लुसलुशीत ताकातला बेसनचा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. येथे मी 1 कप किंवा 1 ग्लास दही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लासच पाणी ओतायचं आहे किंवा थोडं जादा ओतलं तरी चालेल. छान असं रवीने ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्या दह्याच्या गाठी असतात त्या फुटत नाही तोपर्यंत ते छान असं रवीनं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवायचं नाही, रवीनेच करायचं, कारण त्याची एक जी चव असते ना ती खूप छान येते. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि निम्मं ताक त्यातील साईडला काढून ठेवायचं आहे आणि निम्मंच ताक घ्यायचं आहे. आता त्याच्यात आपण जेवढे बसल तेवढं बेसन पीठ टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत. पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. एकदम पीठ टाकायचं नाही. 1-1 चमचा 2-2 चमचे टाकत असं मिक्स करत राहायचं आहे. पिठाच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर साधारण अशा पद्धतीने बॅटर आपलं तयार झालेलं आहे. एकसुद्धा गुठळी राहिलेली नाही. मी चमच्यानेच हलवून घेतलं आहे. आता आपण हे फर्मेंटेशन होण्यासाठी 8 ते 10 तास किंवा तुम्ही हे रात्रभर झाकून ठेवलं तरी चालेल. आता आपण सकाळी याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि साखर याची पेस्ट करून घेणार आहोत. तर बघू शकता 8 ते 9 तासानंतर आपलं पीठ छान असं फर्मंट झालेलं आहे किंवा फुगलेलं आहे. बघू शकता मस्त असं झालेलं आहे. आता ते अजून एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि आपण ते वाटलेलं मिरचीचं वाटण ते टाकून मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला जादा पातळ वाटलं तर तुम्ही त्यात अजून बेसन पीठ ॲड करू शकता. आता ह्याच्यात 1 अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ छान फुगतं किंवा बॅटर असं सैलसर सोडा टाकल्यानंतर सैलसर होतं. ही सगळी प्रोसेस करण्याच्या आधीच एका ज्याच्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार आहात त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर ओतून घेतलेलं आहे. इकडे कढईमध्ये पाणीसुद्धा उकळलेलं आहे. आता त्याच्यावर आपण ते बॅटरचं भांडं ठेवून झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत. बघू शकता 20 मिनटात आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे. आता आपण त्याला फोडणी करणार आहोत. एका भांड्यात 2-3 चमचे तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची मधून कट करून छान असं फोडणी करून घ्यायची. त्याच्यात 1 अर्धा पेला पाणी ओतायचं आहे आणि 1 ते 2 चमचा साखर टाकायची. साखर पूर्ण विरघळल्यानंतर आणि मिश्रण थंड झाल्यानंतरच ते ओतायचं आहे. ढोकळा छान कट करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर हे मिश्रण ओतून घेणार आहोत. वरून कोथिंबीर किंवा ओल्या खोबऱ्याचा किससुद्धा तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. आपला ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि रसदार असा ढोकळा झालेला आहे. चवीलाही एकदम टेस्ट. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. बाहेरचा ढोकळ्यात नुसता हळद आणि मीठ टाकलेले असते. आपण हळदसुद्धा वापरली नाही. आपलं घरगुती बेसनचा आपण ढोकळा केलेला आहे. त्यात फक्त हिरवी मिरचीची पेस्ट एकदा टाकून बघा. कसा वाटतोय नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.